सो कॉन्फ्लिक्ट बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन समजली. ओके. सो नाव एक छोटासा टॉपिक आहे जो आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे स्टॅश. स्टॅश काय असतो गिट मध्ये. आता एक सिंपलचा एक्झाम्पल, सिंपलचा सिनारिओ. तुम्ही वर्क करताय, ओके, एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये म्हणा, किंवा तुम्ही स्वतःचं काही काम करताय, काही अभ्यास करताय, पण वेळेवर आई येते बाहेरून, आतमधून घरातून आई येते आणि तुम्हाला सांगते मार्केटमधून काहीतरी घेऊन ये, साखर घेऊन ये. मग तुम्ही काय करता, जे तुम्ही लॅपटॉपवर काही काम करत असणार ते तुम्ही तसंच ठेवता आणि साखर घ्यायला निघून जाता, बरोबर ना. याला काय म्हटलं जाते, कामाची इम्पॉर्टन्स है ना. तर असंच ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही या ब्रांच मध्ये काही एका फाईलवर काम करताय, करेक्ट, एका फाईलवर काम करताय आणि लगेच एखाद्या मॅनेजरने तुम्हाला सांगितलं की दुसरी फाईल आहे, त्या दुसऱ्या फाईलवर मला काहीतरी अपडेट पाहिजे पटकन. मग तुम्ही ज्या फाईलवर काम करत होते ती फाईल तुम्हाला साईडला ठेवावी लागेल. तर तो काम करतो इथे गिट स्टॅश. काय काम करणार तो, गिट स्टॅश काय करणार, टेम्पररी बेसिसवर तुमचा डेटा साईडला ठेवणार, ओके, आणि तुम्हाला फ्री एन्व्हायरमेंट देणार, तुम्ही कुठल्याही फाईलवर नंतर काम करा. कळलं, ठीक आहे. तर हा एक कन्सेप्ट आपल्याला इथे पण यूज करायचा आहे. तर त्यासाठी काय होतंय, गिट स्टॅश. आता ते करायचं कसं, तर गिट स्टॅश वाली ही कमांड आहे, कुठे ठेवली आहे त्यांनी, ओके, गिट स्टॅश फक्त एवढंच दिलंय यांनी, गिट स्टॅश पॉप आणि गिट स्टॅश डाऊन असं येतं. ते इथे असेल गिटहब कडे, हिअर, ओके. तर गिट स्टॅशच्या कमांड आता कसं करायचं यूज, तर सी हिअर, सिंपल. एखादी फाईल आपण जी एडिट करतोय किंवा नवीन क्रिएट करू आपण, तर कॅट हॅलो, कॅट मध्ये फाईल, हॅलो केलं, कॅट फाईल, एखादी फाईलचं नाव देऊ, फाईल 2, फाईल 3, जे काही नाव द्यायचं ते द्या आणि यामध्ये डेटा ऍड करा. दिस इज, आपण काय बघतोय, स्टॅश, स्टॅश टेस्टिंग समथिंग असं डेटा नाव देतोय. आणि सिंपल याला मी काय करणार, सेव्ह करणार. सेव्ह झाली आहे फाईल, फाईल अवेलेबल आहे आपल्याकडे. काय नाव आहे, फाईल 2. सो गिट स्टेटस दिसतीये वर्किंग मध्ये, क्लिअर आहे. आता याला मी जर गिट स्टॅश केलं, STASH स्टॅश, नो लोकल चेंजेस टू सेव्ह, ठीक आहे, स्टेटस, ओके. आपल्याला ऍड करावं लागेल. आता आपण काम कोणत्या फाईलवर करतोय, F2 वर. कोणत्या फाईलवर काम करतोय, F2 वर फाईलवर काम करतोय. आता ही आपल्याला करायची आहे गिट ऍड. गिट ऍड केल्यानंतर ही कुठे जाते, स्टेजिंग मध्ये जाते, स्टेजिंग मध्ये. बट आता ही फाईल आपल्याला परमनंटली सेव्ह करायची नाहीये, कारण याच्यात काम बाकी आहे अजून. आणि तेवढ्यात मॅनेजर आलाय, मॅनेजर म्हणतो दुसरं काम करा ती. तर याला आपण करणार गिट STASH स्टॅश. फाईलचं नाव देऊन देऊ. फाईलचं नाव नाही दिलं तर जो पण कंटेंट असेल तो सगळा स्टॅश मध्ये जाईल, ओके. गिट स्टॅश फाईल 2. सो नाव इट विल सेंड इन अ टेम्पररी लोकेशन, ठीक आहे. काय फाईल 2 नाही पाहिजे, बर. आता काय म्हणतोय तो, की सेव्ड वर्किंग डायरेक्टरी अँड इंडेक्स स्टेटस WIP ऑन मेन आणि कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व. जो लास्ट कमिट होता त्या कमिटवर तो आपल्याला रिटर्न घेऊन आलेला आहे. जो लास्ट आपला कमिट होता त्यावर तो रिटर्न घेऊन आला आहे. इथे आपल्या फाईल 2 दिसतीये का, आता नाही दिसत आहे, कारण त्याने हाईड केलंय. त्याने काय केलंय, हाईड केलेलं आहे. टेम्पररी बेसिसवर कुठेतरी दुसऱ्या लोकेशनला त्यांनी स्टोअर करून टाकला. आलं लक्षात. आता आपण इथे नॉर्मली गिट स्टेटस जर चेक करून बघितलं, इथे तुम्हाला दिसेल आपल्याला फाईल 2 दिसत आहे गिट स्टेटस मध्ये, पण आता ते दिसणार का, नाही दिसणार.
बघा तो बोलतोय तुम्ही काम करायला मोकळे, तुम्हाला वाटेल ते काम करा तुम्ही, ती फाईल तुम्हाला इथे परेशान करणार नाही, त्या फाईलला तुम्ही सेव्ह पण केलेलं नाही, फक्त स्टेजिंग मध्ये टाकून ठेवलंय. ठीक आहे. हा तर आता ती फाईल चेक करायची असेल तर git sta stash आणि लिस्ट. तर इथे दिसेल तुम्हाला एक लिस्ट, जो हा 0 दिसतोय. हा तर आपल्याला आता हे जर वापस घ्यायचं असेल फाईल 2, याच्यावर परत काम सुरू करायचं असेल तर काय करणार, git stash pop. काय करणार, pop. सी न्यू फाईल दिसायला लागली, फाईल 2 दिसती आहे आता, आणि याच्यावर आता आपण काम करू शकतो. क्लिअर झालं. ओके. हा परत आपण याला git stash करू. दिसलं. आपण एखादी एक फाईल परत ऍड करू, cat टच करू आपण आता, टच फाईल 3. ठीक आहे. याला पण, या फाईलला पण काय करणार, git ऍड करणार, आणि आता काय करणार, परत git स्टॅश करणार. ही फाईल 3 पण पाहिजे का मला, ही फाईल पाहिजे का मला, फाईल 3 पण नाही, नकोय मला इथे आता वर्किंग मध्ये. ठीक आहे. तर मी काय करणार, git स्टॅश परत करणार. आहे विजिबल आहे सर्वांना. git स्टॅश. तर अगेन एक दिसतंय तुम्हाला, रिटर्न घेऊन आलेला आहे आपला, कुठे, जो पुराणं काम झालं होतं तिथपर्यंत. सो अगेन जर git स्टेटस केलं तुम्ही तर ती फाईल तुम्हाला इथे दिसणार नाही. दिसतीये का, नाहीये. ls करून चेक करा, ती दिसतीये का, नाही. म्हणजे फाईल 2 आणि फाईल 3 आता कुठे आहे, हिडन मध्ये. कळलं. ओके. तर git stash लिस्ट करून चेक करू आपण. 2 फाईल आपण ऍड केल्या आहेत ना. हा तर 2 जॉब इथे दिसेल तुम्हाला लिस्ट मध्ये, सी 0 आणि 1. आता मला यापैकी कुठला एक वापस घेऊन यायचा असेल, फाईल 2 ला वापस घेऊन यायचं असेल, तर मला काय करावं लागेल, git stash pop 0. ठीक आहे. एंटर. 0 मध्ये कोण आहे, फाईल 3, आणि 1 मध्ये कोण असेल, फाईल 2. बट आता हा मी बाहेर घेऊन आल्यानंतर मला 0 भेटेल का, 1 मिळेल का परत, नाही. आता 0 वर कोण आला असेल, हा जे तिथे अवेलेबल असेल त्याचा काउंट आता चेंज झाला असणार आहे. एवढं आपण समजतो की 0 जर गायब आहे तर जो 1 वाला होता तो 0 वर येईल. व्हेरी गुड. सो लिस्ट करून बघा, एकच दिसतंय इथे. आता याला पण जर बाहेर घ्यायचं असेल तर अगेन 0 लिहावं लागेल आपल्याला, कारण त्याचं काउंट काय आला आता, 0. कळलं. बट नाही, आता मला हे नाही पाहिजे, फाईल 2 नाही पाहिजे, तर मी ते पॉप यूज नाही करणार. मला पाहिजेच नाही फाईल 2, जाऊ दे, मी दुसरं काम केलंय ते त्याच्यात सक्सेस झालंय, ह्या फाईल 2 ची काही गरज नाहीये. मी ड्रॉप करणार. काय करणार, ड्रॉप करणार, म्हणजे ती फाईल दिसणारच नाही मला. ड्रॉप. लिस्ट करून चेक करा, दिसतीये का आता काही इथे स्टॅक, नाही दिसत. आणि ती फाईल ls मध्ये पण दिसेल का, नाही. ती फाईल डिलीट. येस, आपण सेव्ह तर केलं नव्हतं. हा ठीक आहे. तर ड्रॉप कमांड कसं यूज करणार तुम्ही, तर ते थोडस काळजीपूर्वक करायची, कारण त्याच्याने तुमची फाईल डिलीट होतीये. ठीक आहे. नाही तर तुम्ही जे केलेलं काम आहे, तुम्ही ड्रॉप चुकून यूज केलं तर ते पूर्ण वॉशआउट होऊन जाईल. असं करायचं नाही. ड्रॉप करताना थोडी काळजी घ्यायची. क्लिअर झालं. स्टॅश कमांड समजलं. सो हॅच कमांड इथे दिलेला आहे, तुम्ही लिस्ट कुठे चेक करू शकता. 4-5 कमांड आहे जे आपल्याला यूज करायचे असते. आणि पॉपच्या समोर काय करायचं आहे आपल्याला, नंबर द्यायचे. ड्रॉपच्या समोर काय द्यायचं आहे, नंबर द्यायचे. क्लिअर. ओके. तर हा छोटासा तुमचा स्टॅकचा. आणखी काही कमांड्स आहेत का त्या बघून घेऊ. कोणत्या कमांड तुम्ही बघितलेल्या आहेत त्या सांगा मला. कॉन्फिग कमांड बघितली, दोन्ही कमांड्स. गेट इनिट क्लोन झाला, स्टेटस, ऍड, रिसेट. ठीक आहे. अनस्टेज फाईल वाईल रिटेनिंग चेंजेस इन वर्किंग डायरेक्टरी. रिसेट पण एकदम सिंपल आहे, अनस्टेज करतो. गिट डिफरन्स आता हे बघितली का आपण, नाही. चला बघू काय करते.
सो git diff. आता हे काय करतं, तुम्हाला तुम्ही जे कमिट केलं आहे आणि जे स्टेजिंग मध्ये आहे आणि जे वर्किंग मध्ये आहे यांच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहे ते तुम्हाला दाखवणार. आता सिंपल आपली एक फाईल आहे ls. इथे कुठली पण फाईल घेऊ आपण, फाईल 1 F2 F2 जे पण आहे. आधी याला वर्क करू द्या. CPU युटिलायझेशन माझ्या सिस्टमचं जास्त होत आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम देतोय. हा ओके, लागलाय काम करायला. तर ls दिसतंय इथे फाईल्स. ठीक आहे. आता सध्या आपल्या गिट स्टेटस मध्ये काय दिसतंय का, एक आहे न्यू फाईल आणि आपण याला परत डेटा ऍड करू याच फाईल मध्ये. फाईल 3 डेटा ऍड करतोय. हा हॅलो hello, this is testing for what, df. ठीक है, enter. now check diff. see, हे कुठे केलं आहे आपण, हे स्टेजिंग मध्ये आहे आणि स्टेजिंग मध्ये जो डेटा अवेलेबल आहे आणि जो आता आपण ऍड केलाय वर्किंग मध्ये, आता या फाईलला आपण ऍड केलाय का नाही. ठीक आहे. तर तो डिफरन्सेस दाखवतोय की फाईल 3 मध्ये एक न्यू लाईन ऍड झालेली आहे जी अजून स्टेज नाही केलं आपण. कळलं, न्यू फाईल न्यू लाईन ऍड झालेली दाखवतीये तो. हा ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला बघता येईल काय डिफरन्स तुमच्या फाईल्स मध्ये तुम्ही काय चेंजेस केलेले आहेत, आधी काय होतं, सॉरी न्यू कंटेंट काय ऍड झालेलं आहे. अंडरस्टूड. ओके ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला गिट डिफचा यूज करायचा आहे. आता गिट डिफ 2 ब्रांचेस मध्ये पण करू शकता तुम्ही. ओके. सो स्टेज मध्ये स्पेसिफिकली जर स्टेज एरिया मधल्या फाईल सोबत कम्पेअर करायचं असेल तर कम्पेअर करायचं काम करणार गिट डिफ. कळलं. हा तर 2 ब्रांचेस मध्ये पण तुम्हाला गिट डिफ यूज करता येईल, जे की इथे नाही दिलं आहे, ऑफिशियल याच्यामध्ये दिलेलं असेल. सी सगळ्या कमांड आपण बघितलेलं आहे. ऍड मूव हे rm आणि mv ते तुम्ही करून बघा. rm mv नॉर्मल काम आहे. कमिट बद्दल पण आपण बघितलेलं आहे. स्विच चेकआउट हे पण बघितलं आहे. एक न्यू ब्रांच करायची असेल तर स्विच कमांडने पण आपल्याला क्रिएट करता येईल. आपण काय बघितलंय, गेट ब्रांच आणि ब्रांचचं नाव त्यांनी एक ब्रांच क्रिएट होईल. बट गेट स्विच -c जर यूज केलं किंवा चेकआउट -d यूज केलं तरी नवीन एक ब्रांच क्रिएट करता येईल. ठीक आहे. वन मोर थिंग, ब्रांच डिलीट कशी करायची, ब्रांच डिलीट करायसाठी -d यूज करायचं आहे. ठीक आहे. नाहीतर सर तुम्ही ब्रांच क्रिएट करायला सांगितलंय पण डिलीट करायचं नाही सांगितलंय, तर ऑप्शन्स यूज करतो -d. सो हिअर इज द डिफ. क्लिअर आहे. हेड, आता हे इथे तुम्हाला हेड दिसत आहे. आता हे सर हेड काय आहे हेड, तर लेटेस्ट कमिट. हेड काय आपला लेटेस्ट कमिट. गिट लॉग चेक करा. कमांड बघितली आहे पण लॉग, गिट लॉग कमांड बघितली की नाही, तर इथे बघा सर्वात लेटेस्ट कमिट काय दिसत आहे, मेन मध्ये झालाय. तर हा जो आहे हा हेड म्हणजे मेन मध्ये जे लेटेस्ट कमिट आहेत ते. अंडरस्टूड. आणि याचा काउंट, याला काउंट करायचं 1. ठीक आहे. ओके. कन्सेप्ट कोणतं बघतो आपण, डिफरंट कमांड जे बाकी राहिलेले आहेत. राईट. हेड समजलं काय असते. नाहीतर सर तुम्ही हे हेड वगैरे येते, हे काय आहे, तर हे काय मेन मध्ये काय काम केलंय आपण आणि हा एक कमिट ऍड केलेला आहे. दिसला. ठीक आहे. हेड म्हणजेच काय, तर इथून आपल्याला काउंट सुरू होतो. आपल्याला जर इथे या कमिटवर यायचं असेल, तिसऱ्या कमिटवर जे काही काम केलं असेल ते आपल्याला रिटर्न पाहिजे आहे, तर आपण याला 1 2 3 हा 3 काउंट करणार. हेड 3. आता त्या कमांड्स पण बघू. रिवर्ट कमांड आणि भरपूर सारे कमांड्स, 1-2 कमांड्स आहेत ज्या इम्पॉर्टंट आहे, त्या तुम्हाला इथे बघायचे. सी इथे हेड यूज केलेला आहे दिसतंय. सो 1-2 कमांड सांगतो मी तुम्हाला. रिवर्ट
कोणत्या कमांड सांगणार मी? रिवर्ट. तर गिट लॉग तुम्ही बघितलंय. ओके. तर आता मला काय करायचं आहे, तर इथे मला यायचं आहे वापस मर्ज टेस्टिंग वर. ओके. गिट रिवर्ट करून मला कुठे यायचं आहे, या फाईलवर यायचं आहे, या कमिटवर यायचं आहे. तर मी सिंपल काय काम करणार, हा एवढा कॉपी करून घेऊ आपण, इथून बाहेर निघायचं आहे, गिट रिवर्ट. तर स्पेसिफिक कमिटवर वापस जाता येईल तुम्हाला. गिट रिवर्ट कमिट आयडी और सिंपल हेड देणार, एक्सक्लेमेशन मार्क्स देणार, आणि हा कमिट कोणत्या नंबरवर येतोय, 1 2 3 4 है ना. 4 नंबरवर मला वापस जायचं आहे, तर मी इथे 4 लिहिणार. कळलं. मी एंटर करणार. काय म्हणतोय, कमिट युअर चेंजेस और स्टॅश देम टू प्रोसेस. आता गिट स्टेटस मध्ये काहीतरी आपल्याकडे अवेलेबल असणार आहे, म्हणून तो तसं सांगतोय की काय करतोय. आता बघा मेसेज पण आपल्याला स्टॅश आत्ताच झालंय, आपलं स्टॅश आपल्याला आत्ताच झालंय. बघा तो काय बोलतोय, कमिट करा नाही तर स्टॅश मध्ये टाका. बरोबर ना, कारण तो डेटा जो तुम्ही काम करताय तो डिलीट नको व्हायला. बरोबर की नाही. तर येस, स्टॅश समजणं इम्पॉर्टंट होतं की नाही. हा. सो इथे जर मी गिट स्टॅश करतोय, चेक करा आधी गिट स्टेटस. फाइल्स दिसती आहे, मॉडिफाईड वगैरे दिसतंय इथे सगळं. तर आपण याला काय करणार, गिट stass स्टॅश करून देणार, एंटर. आता हे मॉडिफाईड दिसेल का आपल्याला, काहीच नाही दिसणार. तर आता आपण मोकळे रिवर्ट करायला एंटर करतोय. हिंट, वेटिंग फॉर युअर एडिटर. सी आता हा बॅक जातोय, कोणत्या फाईलवर जातोय आणि इथे काय करतोय, तर चेंज करतोय, एक डिलीट करतोय फाईल. ही फाईल होतीच नव्हती, बहुतेक होती नव्हती तिथे तो सांगणार आपल्याला. तर इथे बघा आता एक एडिटर आपल्याला यूज झालाय, ठीक आहे, व्हीम एडिटर. आणि आपल्याला फक्त आय करून इन्सर्ट करायचं आहे आणि सिंपल इथे ओके करायचं आहे. ओके. और जो पण तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, सध्याच्या कंडिशनला हा मेसेज बाय डिफॉल्ट मेसेज आहे, पण हा तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करू शकता. ओके. सो ओके, डू रिवर्ट, क्लिअर. सो मी सिंपल याला एस्केप करणार, सेव्ह करणार, आणि हा एक कमिट क्रिएट होणार. तर या मोड मध्ये काय होतं, ब्रिजेस फाईल ही डिलीटेड होती. तर मी सिंपल एलिस करून बघतो, ती फाईल दिसतीये का आता मला, नाही. फाईल 3 दिसतीये का, नाही. लेटेस्ट काही दिसतंय का, नाही. कारण आपण बॅक गेलोय, कुठे, 4 कमिट बॅक. तेव्हा जे डेटा असेल तो डेटा आता आपण बघतोय. कळलं. आपण भरपूरदा एलएस कमांड चालवली आहे, तर आपल्याला डेटा पण दिसून जाईल. बघा फाईल 3 ऍड केली होती आपण, एवढ्या साऱ्या फाईल्स आहेत बघा, दिसतीये, फीचर फाईल, फाईल 1, फाईल 3. बरोबर. पण आपण कुठे गेलोय, 4 कमिट बॅक गेलोय. रिवर्ट 4 कमिट बॅक, ज्यामध्ये आता ज्या न्यू डेटा असेल 4 कमिट मध्ये, 4 कमिटच्या आधी आपण जे काही काम केलं असेल ते इथे आपण रिवर्ट मध्ये आलोय. सी विजिबल आहे. कळलं का, कन्फ्युजन काही. तर कसे कमांड यूज करायचा आहे, तो रिवर्ट. आणि जो पण ज्या पण कमिटवर तुम्हाला रिटर्न जायचं आहे, हेड पासून सुरुवात करायची, 1 2 3 4 बॅक जायचं आहे, तर तिथे तो नंबर द्यायचा. सिंगल कमिट, तर इथे तुम्ही नंबर द्यायचे म्हटलं ना मी. जे पण ते सिंगल कमिट वरच चालली आहे. 4 नंबरची जी काही कमिट असेल, त्या कमिट मध्ये जे काम असेल तेच कमिट तुम्ही इथे आता रेग्युलर बेसिसवर यूज करणार. कळलं का. काय होत आहे, इथे गिट लॉग दिसतंय आपल्याकडे, गिट लॉग दिसतंय. आता आपली अशी कंडिशन आहे की बाबा मी हे अपडेट केलंय ना, अपडेट F3 फ्रॉम गिटहब, इथपर्यंत माझं काम ओके होतं आणि तिथूनच मला परत सुरुवात करायची.
आणि याच्या आधी हे आता याच्यानंतर हे जे काही काम केलंय हे तर तेवढं काही कामाचं नाहीये आणि तेवढं काही व्हॅलिड पण नाही असं कन्सिडर करा. तर माझी काय कंडिशन असणार की मी इथे वापस जाऊ, बरोबर. तर मी रिवर्ट करणार या कमिट पर्यंत आणि याचा काउंट चेक करून घ्यायचा 1 2 3 4. ठीक आहे. मग हे एक्सक्लेमेशन काही येस अंडरस्टूड. आता माझी अशी इच्छा आहे की मी कुठे बॅग जायला पाहिजे इथे, तर मी इथे बॅग येणार. रिवर्ट समजलं. ठीक आहे. आता इथे जर टू करतोय तर टू होईल का बघा. कॉन्फ्लिक्ट चालेल सी. तर F3 ला आपल्याला चेक करावं लागेल कुड नॉट रिवर्ट डेटा फ्रॉम लोकल आणि या पद्धतीने काहीतरी इश्यू दिलेला आहे. समजलं. ठीक आहे. तर आपण आता इथे कॉन्फ्लिक्ट चेक करावं लागेल. ls F3 फाईल आहे. सो F3 फाईल मध्ये चेक करावं लागेल काही आहे का. कॅट F3 सी F3 आलेली आहे. F3 मध्ये रिवर्ट आलेला आहे. तो आपल्याला F3 आधी चेंज करावी लागेल. नॅनो F3 असंच लिहितो मी ओके काहीतरी आणि याला सेव्ह करतो. हा ठीक आहे. तर वन मोर कमांड आपण यूज करू शकतो ती म्हणजे चेरी पिक कमांड. कोणती कमांड. चेरी पिक. आता ती एकदम लास्टला दिलेली असणार आहे. हा सी हिअर गिट चेरी पिक आणि कमिट आयडी द्यायचा. गिट CHERRY चेरी -PICK आणि रिवर्ट आपल्या कमिटचं नाव देऊन देऊ आपण. कमिट आपल्याला जो पण पाहिजे तो कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्हर हे पाहिजे आपल्याला. कॉपी करतोय आपण आणि इकडे पेस्ट करतोय. एंटर. मला तरी वाटते हेड यूज करावं लागेल. चेरी पिक फेल्ड बिकॉज समथिंग इनसाइड इन दी गिट स्टेटस. ओके बोथ मॉडिफाईड. आता सध्या आपण काय करतोय रिवर्ट करतोय त्यामुळे तो आपल्याला ह्या सगळ्या ऑप्शन्स अवेलेबल करून देतोय. बघा स्किप करायचं आहे, अबॉर्ट करायचं आहे, काय करायचं तुम्ही ठरवा. बट आपण सध्या इथे काय करू गिट रिवर्ट अबॉर्ट करू. ठीक आहे. हायफन रिवर्टिंग अबॉर्ट. स्पेल चुकलं का. अबाउट लिहिलं. काय पाहिजे ABORT. सी आता आपण बाहेर निघालो रिवर्टिंग मधून. ठीक आहे. तर आता आपण चेरी पिक सोबत जाऊ. चेरी पिक काय करताय. एंटर. चेरी पिक फेल. ठीक आहे. मला इथे काहीतरी हेड द्यावं लागेल. डू समथिंग. अगेन ऑटो मर्जिंग फेल्ड. कॉन्फ्लिक्ट F3 मध्ये. आता चेरी पिकिंग चालू आहे. ठीक आहे. अगेन आपल्याला काय करायचं आहे नॅनो F3 आणि हा डेटा आहे याला मी असं काहीतरी ऍड करून ओके करतोय. ॲज अ प्रो. अच्छा गिट ऍड वगैरे करावं लागेल और गिट स्टॅश. आफ्टर रिझॉल्विंग कॉन्फ्लिक्ट डेटा फ्रॉम लोकल काय म्हणतोय तो merge conflict in F3. okay git nano
याला आपण कमिट करत नाही आहोत त्यामुळे प्रॉब्लेम येतोय. सो कमिट करून टाकू आणि परत चेरी पिक कमांड यूज करू. ठीक आहे. git add git commit -m काय असणार इथे resolve update सध्या फेल्ड होत आहे बट यू कॅन चेक लेटर. ठीक आहे. करून बघू आपण नंतर ना. आता आपला टाइम पण संपलाय. सो ट्राय करा या सगळ्या कमांड्स जे मी सांगितलेल्या आहे तुम्हाला प्रॉपरली प्रॅक्टिस करता येईल. ठीक आहे. आधी रिवर्ट यूज करा देन त्यानंतर चेरी पिक यूज करा. तो डेटा पूर्ण कन्वर्ट रिटर्न येईल आपला. सांगतो मी नंतर याला.